कोरोना आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासन प्रशासनाद्वारे आटोकाट प्रयत्न केला जात आहे। तरी सुद्धा राज्यभरात अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसून त्यात वाढच होत आहे। नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार वर्धा येथे 4 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे। जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता 5 वर पोहोचली आहे। विशेष म्हणजे हे सर्व बाधित रुग्ण बाहेर गावावरून वर्धा येथे आले आहे। आर्वी तालुक्यातील हिवरातांडा हे गाव कोरोना बाधित महिलेच्या मृत्यूने प्रतिबंधित करण्यात आले होते। त्याला लागूनच व प्रतिबंधित असलेल्या जामकुटा गावातील व नवी मुंबईत नोकरी करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना बाधा झाल्याचं रात्री आढळून आलं। पहाटे त्यांच्यावर सेवाग्राममधील कोविड रुग्णालयात उपचार सुरू झाले आहे। हा परिवार काही दिवसांपूर्वी मुंबईतून गावी आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येऊन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, अशी माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली। याचबरोबर सावंगी येथे दाखल धामणगाव येथून आलेले एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे। यापूर्वी दाखल वाशिमच्या त्या वृद्ध रुग्णांवर सेवाग्राम येथे उपचार सुरू आहे। त्यामुळे रुग्णांची संख्या 5 वर पोहोचल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। जिल्ह्यात आजपासून विलगीकरणातील रुग्णांसाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे। अशातच बाधित रुग्ण आढळत असल्याने मोहिमेचे इतर सर्व रुग्ण वर्धेबाहेरील आहे। सेवाग्रामला 4 तर सावंगी रुग्णालयात 2 रुग्ण आहे। मुंबईवरून आलेल्या 3 व्यक्तींचे घशाचे नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि हे आर्वी तालुक्यातील जामकुटा या गावातील असून ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहे त्याच कंटेनमेंट झोनमधीलच हे एक गाव आहे। त्याचप्रमाणे एक अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील रुग्ण आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सावंगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी आला होता, त्याचे सुद्धा पॉझिटिव्ह रिपोर्ट आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्याचप्रमाणे आधीचा एक रुग्ण जो वाशिम जिल्ह्यातील आपल्या इथे उपचारासाठी होता त्याचासुद्धा उपचार व्यवस्थित सुरू आहे। अशा प्रकारे आपल्या इथे 5 रुग्ण सध्या स्थितीत असून त्यांच्यावर व्यवस्थित उपचार चालू आहेत। जे मुंबईवरून आलेले होते जे जामकुटा गावातील आहेत त्यांना कुठलेही लक्षणे सध्या स्थितीत नाहीत। त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे आणि त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। जनतेने घाबरून जाऊ नये, प्रशासनाच्या सर्व नियमाचं पालन करावं। अभय बेदमोता, विदर्भ न्यूज, सेलू।